बोला यीशु मसीह की. किती लोक कंटाळले ते म्हणतील प्रभू येशू मसीह की जय. तुम्हाला कंटाळा आलाय? येशू ख्रिस्त दिवसभर वधस्तंभावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पूर्ण रक्त बंबाळ झालेला जखमांमध्ये वधस्तंभावर फक्त आपल्यासाठी होता. येस आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण प्रभूवर किती प्रेम केलं पाहिजे? जर प्रभू येशू आपल्यावर अशा प्रकारे प्रेम करतो तर आपण कसं प्रेम केलं पाहिजे आपल्या देवावर? प्रभूला वाटलं पाहिजे प्रभू मला तूच पाहिजे. आमेन. येशू मी तुझ्यासाठी जगेल. येस लॉर्ड. येशू मी तुझी इच्छा पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. आज आपण 6वा शब्द पाहणार आहोत की सर्व पूर्ण झाले. प्रेज द लॉर्ड. आज सिस्टरांनी शिकवलं की प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागली होती. ती तहान होती आत्मे जिंकण्याची, संपूर्ण जग देवाच्या राज्यात येण्याची, देवाची इच्छा पूर्ण करण्याची. प्रेज द लॉर्ड. होय, प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस वधस्तंभावर होता आणि जेव्हा आपण बघितलं की 4था शब्द बापाने प्रभू येशू ख्रिस्ताला टाकून दिलं, त्यानंतर प्रभूला तहान लागली आणि मग प्रभू येशू ख्रिस्त 6वा शब्द काय म्हणत आहे आपण बघूया. आपण काढूया वचन योहान शुभवर्तमान 19 अध्याय आणि 30वे वचन. योहान शुभवर्तमान 19 अध्याय आणि 30वे वचन. तेव्हा येशूने आप घेतल्यानंतर म्हटले संपूर्ण झाले आहे. मग त्याने आपले डोके लावून आपला आत्मा सोडून दिला. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू म्हटला की आता संपूर्ण झाले आहे. बायबल मध्ये दिले की पूर्ण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये एकच गोष्टीसाठी आला होता की संपूर्ण करायला. प्रेज द लॉर्ड. बघूया आपण या वचनामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त बायबल मध्ये दिलेलं आहे की संपूर्ण झालं आहे. मत्ते 27 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की त्यानंतर त्याने आपला आत्मा सोडून दिला. पण त्यानंतर पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू म्हटलं संपूर्ण झालं आहे आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला, मत्ते 27 अध्यायामध्ये आणि 40 वचनामध्ये पाहूया सिस्टर आपण वचनात काय दिलेलं आहे. थँक्यू जीसस. ते म्हणत होते, मत्ते 27 अध्याय आणि 40 वचनामध्ये ते म्हणत होते, अरे पवित्र स्थान मोडून टाकणाऱ्या आणि 3 दिवसात ते बांधणाऱ्या, जर तू देवाचा पुत्र असलास तर तू आपले तारण कर आणि वधस्तंभावरून खाली उतरू नये. त्याप्रमाणेच मुख्य याजके, शास्त्री व वडील यांच्यासह तथा करीत म्हणत होते. त्याने दुसऱ्याचे तारण केले व आपले स्वतःचे तारण केले नाही. करता येत नाही. तो इस्रायलचा राजा आहे. त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरून यावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. मत्ते शुभवर्तमान माफ करा 27 अध्याय आणि 50 वचन आपण वाचत आहोत. येशू पुन्हा मोठ्याने ओरडला. हा वाचा. मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला. आणि पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला आणि भूमी कापली व खडक फुटले आणि थडगी उघडली व झोपी गेलेल्या पवित्र लोकांची पुष्कळ शरीरे उठवली गेली. आणि तो उठल्यानंतर ते थडग्यातून निघून आले व पवित्र नगरात जाऊन पुष्कळांच्या दृष्टीस पडले. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. बायबल मध्ये दिलंय की जेव्हा प्रभू येशू म्हटलं की आता संपूर्ण झालेला आहे, तेव्हा पवित्र स्थानाचा पडदा हा वरपासून खालपर्यंत दुभागला. कारण की वचनात दिलेलं आहे की जे पवित्र स्थान होतं, जे देवाचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये फक्त परमेश्वराचा सेवक किंवा याजक जे होता, मुख्य याजक, तोच वर्षातून एकदा सर्वांचं पापाचं प्रायचित्त करण्यासाठी पवित्र स्थानात, परम पवित्र स्थानात जात होता. सर्वांच्या पापाचं प्रायचित्ताचं रक्त घेऊन, जे कोकराचं रक्त होतं, तो याजक पवित्र स्थानात जात होता. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की आता संपूर्ण झालं आहे, त्या पवित्र स्थानाचा पडदा दुभागला. कारण की बायबल मध्ये दिलेलं आहे की साधारण व्यक्ती, तुमच्या आमच्यासारखी लोक जे परम पवित्र स्थानात जाण्याचा त्याला अधिकार नव्हता, कारण तो पापी होता, जो देवाच्या समोर येण्याचा योग्यतेचा नव्हता. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जेव्हा प्रभू येशूने आमच्या पापांची क्षमा केली, आमच्या पापांचं प्रायचित्त केलं, आमचे पाप त्यांनी स्वतःवर घेतले,
बायबलमध्ये दिलेला आहे त्याच पवित्र स्थानाचा पडदा दुभागला. आणि म्हणून इब्री लोकांपत्रामध्ये असं दिलेलं आहे की बायबलमध्ये दिले 10वा अध्याय वाचूया सिस्टर की 10वा अध्याय आणि 19-20 वचनामध्ये का येशूच्या रक्ताच्या द्वारे इब्री लोकांपत्र यास्तव भावांनो येशूच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला परमपवित्र स्थानात जाण्याचे धैर्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला परम पवित्र स्थानात जाण्याचा धैर्य आहे. आमेन. आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकलो. आमेन. देवाचा आमचा समेट झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त यासाठी जगामध्ये आला होता की आमचा देवाशी समेट व्हावा, आम्हाला परम पवित्र स्थानात जाण्याचा अधिकार मिळावा. आणि प्रभू येशू जसा म्हटलं की आता संपूर्ण झालं आहे, जसा प्रभू येशू ख्रिस्तांनी आपला आत्मा सोडून दिला तो पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला. आणि बायबल सांगतं की आम्हाला सर्वांना त्या पवित्र स्थानात जाण्याचा अधिकार मिळाला, देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार मिळाला. का तर आम्ही निर्दोष निष्कलंक ठरलो गेलो. आम्ही देवाची लेकरं होण्याचा आम्हाला अधिकार दिलाय. देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतं की परमेश्वराने आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा मनुष्य बनवला होता. पण आज सैतानाची इच्छा आहे की मनुष्याला त्याच्या स्वरूपाचं बनवायचं. आज सैतान तेच कार्य करत आहे. आज मनुष्याला तो भरमिष्ट करत आहे. आजही तो मनुष्याला देवापासून वेगळं करत आहे. आजही तो दारूमध्ये, व्यसनामध्ये, वाईट सगळ्या पापामध्ये मनुष्याला तो पाडत आहे. 2 दिवसापूर्वीची एक गोष्ट लांडगा पिंपळगाव या ठिकाणी मी एका पेपरमध्ये वाचली. त्या ठिकाणी आम्ही प्रार्थनेला पण जातो. एका मनुष्याने 2 त्याच्या छोट्या लेकराला आणि त्याच्या पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. आणि त्यानंतर तो घराबाहेर पोलिसांची वाट पाहत थांबला का मला घेऊन जा. त्याच्या लेकरांची आणि त्याच्या बायकोची अक्षरशः राग झाली. सैतानाची हीच इच्छा आहे की मनुष्य हा देवासारखा नसून त्याच्या स्वरूपासारखा व्हावा. कारण तो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलेला आहे. माझा प्रभू म्हणतो मी आलोय तुम्हाला जीवन आणि विपुलतेचं जीवन द्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. आम्ही नशीबवान लोक आहोत, तर परमेश्वराने आम्हाला या जगातून निवडलेलं आहे. आमेन. आमेन. आज सुद्धा दुष्ट सैतान मनुष्यामध्ये त्याचं स्वरूप किंवा त्याचा स्वभाव तो टाकायला बघत आहे. बायबलमध्ये दिले की काईन आणि हबेल हे आदामाची 2 लेकरं होते, पहिली 2 मुलं. काईनने सुद्धा हबेलाचा खून केला. आणि वचनात असं दिलेलं आहे का काईन जो होता हा दुष्टापासून होता, सैतानापासून होता. आज सुद्धा आम्हाला प्रभू म्हणत आहे की मी तुमच्या समोर मरण आणि जीवन दोन्ही ठेवलेलं आहे. माझ्या मुलांना जीवन निवडा. जीवन येशूद्वारे आहे, मरण सैतानाद्वारे आहे. आज आम्हाला ह्या गोष्टी सहज वाटतात. आम्ही फक्त आमच्या इच्छा पूर्ण करायला बघतो. आम्हाला चांगलं घर पाहिजे, राहण्यासाठी सगळ्या सुख सुविधा पाहिजे, आमच्या लेकरांचं चांगलं लग्न झालं पाहिजे, त्यांचं चांगलं लग्न झालं पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. आम्ही देवाकडे येतो पण ते आमच्या गोष्टीसाठीच येतो. पण येशू म्हटला की आता सर्व पूर्ण झालं आहे. येशू आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगामध्ये आला होता. प्रेज द लॉर्ड. एका वचनात आपण बघणार आहोत योहान शुभवर्तमान 4 अध्याय 34 वचन. योहान शुभवर्तमान 4 अध्याय 34 वचन. येशू ख्रिस्त जगामध्ये कुणाची इच्छा पूर्ण करायला आला आहे आणि का तो वधस्तंभावर म्हटला की आता संपूर्ण झाला आहे. योहान शुभवर्तमान 4 अध्याय 34 वचन. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठवले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने त्यांना म्हटले की मला ज्याने पाठवले त्याची इच्छा पूर्ण करावी आणि त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. येशूला तहान कसली लागली होती. जर येशूला आपल्या बापाची इच्छा पूर्ण करणे हेच येशूचं अन्न होतं, हेच प्रभू येशूचं अन्न होतं, आपल्या बापाची इच्छा पूर्ण करावी. प्रभू येशू म्हटला की माझ्या बापाने मला पाठवलंय, माझ्या बापाची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे.
मला असं वाटत असेल की बापाची इच्छा पूर्ण करून प्रभूचं पोट भरत असेल. प्रेज द लॉर्ड. आज आमचं पोट कशाने भरतं? आम्ही सकाळी नाश्ता करतो तरी दुपारी भूक लागते, दुपारी जेवण करतो तरी संध्याकाळी भूक लागते, सकाळी उठल्यावर पहिल्या कधी पोटात जातं असं होतं. पण येशूचं अन्न काय होतं? बापाची इच्छा पूर्ण करावी हेच प्रभू येशू म्हणतो की माझं अन्न होतं. बापाची इच्छा काय होती? परमेश्वराची इच्छा काय होती? का जगामध्ये एकही मनुष्याचा नाश होऊ नये. म्हणून बायबल सांगतं की योहान शुभवर्तमान 3 अध्यायामध्ये आम्हाला सर्वांना माहिती आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र ह्या जगामध्ये पाठवला, यासाठी कुणाचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिकाचं जीवन मिळावं. आमेन. बापाची इच्छा हीच होती की जगामध्ये सर्वांना ते सार्वकालिकाचं जीवन मिळावं. आणि येशू म्हणतोय की माझ्या बापाची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये योहान 5 आणि 30 वचन काढूया आपण. योहान 5 अध्यायामध्ये पाहूया प्रभू येशू काय म्हणत आहे. का प्रभू येशू म्हटला की आता सर्व पूर्ण झालं आहे? कोणती इच्छा प्रभू येशूची किंवा बापाची इच्छा प्रभू येशू पूर्ण करायला आला होता? योहान शुभवर्तमान 5 अध्याय आणि 30 वचन. माझ्याने आपल्या आपण काही करवत नाही, जसे मी ऐकतो तसा मी न्याय ठरवतो आणि माझे न्याय ठरवणे न्यायीपणाचे आहे, कारण मी आपली इच्छा पूर्ण करायला पाहत नाही तर ज्याने मला पाठवले त्याची म्हणजे बापाची इच्छा पूर्ण करायला पाहतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू या ठिकाणी म्हणतो की मी आपल्या आपण काही करत नाही, मी जे ऐकतो तसा मी न्याय ठरवतो. न्याय ठरवणे न्यायीपणाचं आहे, कारण मी आपली इच्छा पूर्ण करायला पाहत नाही, ज्याने मला पाठवले त्या बापाची इच्छा पूर्ण करायला पाहतो. आज जगामध्ये प्रत्येक जण स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहत आहे. प्रत्येक जण, प्रत्येकाला वाटतं माझी इच्छा पूर्ण व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझं स्वप्न पूर्ण व्हावं, प्रत्येकाला वाटतं की मी खूप आशीर्वादित व्हावं, प्रत्येकाला वाटतं की जोपर्यंत मी जिवंत आहे मी एकदम शांतीचं जीवन जगावं, कोणतेच दुःख, कोणतंच टेन्शन, कोणतेच त्रास माझ्या जीवनात नसावे. त्रास आमच्या जीवनात असतील तर कधी कधी आम्ही देवाला पण म्हणतो, देवा तू कुठे आहे? का माझी प्रार्थना ऐकत नाही? तू माझ्या काय तू बहिरा झाला का? कधी कधी देवाला असं पण म्हणतात. आम्ही कधीतरी म्हणतो का, प्रभू परमेश्वरा ह्या जगात तू मला पाठवलंय, मी तुझ्या इच्छेप्रमाणे ह्या जगात आलोय, पण तुझी इच्छा काय आहे का मी हे जीवन कसं जगावं? तुझी इच्छा काय आहे का मी तुला संतुष्ट कसं करावं? कधीतरी म्हणतो का, प्रभू मला तुझ्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी सहाय्य कर, तुझ्या इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. बायबल सांगतं की एकदाच जीवन आहे, त्यानंतर न्याय ठरवणं नेमून ठेवलेलं आहे. म्हणून स्तोत्र संहिता लिहिणारा दावीद राजा म्हणतो की प्रभू मला माझ्या आयुष्याचे दिवस असे मोजायला शिकव की मला तुझं भय प्राप्त होईल. आम्ही आमच्या आयुष्याच्या दिवसामध्ये हा विचार कधी करत नाही की माहित नाही आता आम्ही इतके वर्षाचं झालो, आता अजून किती वर्ष मी जगणार माहित नाही. पण मला माहित असेल, आम्ही म्हणायला शिकलं पाहिजे की प्रभू मला माहित नाही मी किती वर्ष या जगामध्ये जिवंत आहे, प्रभू मला तुला शोधायचंय, प्रभू मला तुझ्या इच्छा पूर्ण करायचं आहे, प्रभू मला तुझ्यासाठी जगायचं आहे. प्रभू म्हटला की माझ्या बापाची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे आणि मी माझ्या बापाची इच्छा पूर्ण करायला या जगात आलेलो आहे. एका गेतसेमेच्या बागेमध्ये बायबलमध्ये दिले का येशू ख्रिस्ताला माहित झालं की आता मला वधस्तंभावर जायचंय, मी वधस्तंभावर मला मरण सहन करायचं आहे, मला किल्ले ठोकून आता मी मारला जाणार आहे. येशू ख्रिस्ताला सगळ्या गोष्टी माहित होत्या की त्याला मरण कसं येणार आहे. शास्त्रात पूर्वीपासून येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यात आलेलं होतं आणि येशूलाही माहित होतं की मी कशा प्रकारे वधस्तंभी जाणार आहे. गेतसेमेच्या बागेमध्ये एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गुडघ्यावर जातो आणि आपल्या बापाकडे प्रार्थना करतो, प्रभू तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. आणि बायबलमध्ये दिलेला आहे त्यानंतर प्रभू येशू पुन्हा थांबला, थोडा वेळ थांबल्यानंतर पुन्हा बायबलमध्ये दिले की पुन्हा प्रभू येशू गुडघ्यावर गेला आणि पुन्हा प्रभू येशू म्हटला की अरे मी चुकीची प्रार्थना केली. मग येशू पुन्हा आपल्या बापाकडे आला आणि म्हटला, प्रभू तुझी इच्छा नाही माझी इच्छा नाही, तुझी इच्छा असेल तर प्रभू हा प्याला माझ्यापासून दूर न हो,
तुझ्या इच्छाप्रमाणेच माझ्या जीवनात हो. आणि दोनदा नाही तिसऱ्यांदा परत प्रभूने तीच प्रार्थना केली की हा प्याला माझ्यापासून टळून न जाओ, तुझ्या इच्छाच माझ्या जीवनात पूर्ण हो. कारण प्रभूने जेव्हा पाहिलं पहिल्या प्रार्थनेमध्ये का मी अशी प्रार्थना करत आहे की प्रभू तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर हो, टळून जाओ, त्यावेळेस प्रभूने पाहिलं, येशूने पाहिलं की माझ्या पित्याचं मन, माझ्या पित्याचं हृदय तुटलेलं आहे. आणि तो विचार करत आहे की जर येशू प्रभू, जर माझा प्रिय पुत्र वधस्तंभावर नाही गेला तर जगातले प्रत्येक लोक नाशाच्या मार्गात जाईल, सैतानाच्या मार्गात जातील, नरकाच्या मार्गात जातील आणि प्रत्येक लोकाला, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मी वाचू शकणार नाही. जेव्हा येशूने आपल्या बापाचं हृदय पाहिलं तेव्हा प्रभू येशू पुन्हा प्रार्थना करायला गेला की प्रभू माझ्याने तुझ्याच इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. आमेन, आमेन, हालेलुया. देवाच्या लेकरांनो, या वचनामध्ये येशू वधस्तंभावर म्हणतोय की आता पूर्ण झालंय. आमेन. काय पूर्ण झालंय तर बायबलमध्ये दिलेलं आहे की जे आम्ही निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र नव्हतो त्या परमेश्वराने आम्हाला निर्दोष, निष्कलंक येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र बनवलं. आणि बायबलमध्ये दिलेलं का आम्हाला देवाच्या मुलांचा पूर्ण हक्क मिळाला. आमेन. काय मिळाला आम्हाला? देवाच्या मुलांचा हक्क. म्हणा, देवाच्या मुलांचा हक्क मिळाला, पूर्ण हक्क मिळाला. काढूया आपण इफिसकरास पत्र पहिला अध्याय 3रं वचन. इफिसकरास पत्र पहिला अध्याय आणि 3रं वचन. हा, थँक्यू जीसस. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, ज्याने आम्हाला आकाशामधल्या प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे, तो धन्यवादित असो. पुढं त्याच्या समोर आम्ही, म्हणजे तसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असावे. तसे त्याने आपल्या इच्छेच्या संतोषाप्रमाणे आम्हाला येशू ख्रिस्ताकडून मुलांचा पूर्ण हक्क देण्यासाठी आम्हाला पूर्वी नेमले. येशू ख्रिस्ताकडून परमेश्वराने आम्हाला मुलांचा पूर्ण हक्क देण्यासाठी पूर्वीच निवडले, जगाच्या स्थापनेपूर्वी. बायबल सांगतं की ही देवाची इच्छा होती की आम्ही देवासमोर पवित्र आणि निर्दोष असावे. आणि बायबलमध्ये दिले की आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवाच्या लेकरांचा मुलं होण्याचा पूर्ण हक्क मिळावा. आम्ही देवाची लेकरं नव्हतो, आम्ही निर्दोष, निष्कलंक नव्हतो, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला सर्वांना देवाची लेकरं होण्याचा पूर्ण हक्क मिळालेला आहे. म्हणून आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार झालो, आम्ही देवाची लेकरं ठरलो गेलो. आणि म्हणून बायबल सांगतं की येशू ख्रिस्त काय म्हटला का मी माझ्या बापाची इच्छा पूर्ण करायला आलोय. माझ्या बापाची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. आज जगामध्ये प्रत्येक लोक स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगामध्ये आलेले आहेत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्त इब्री लोकास पत्र 10 अध्याय आणि 10 आणि 9 वचनात काय म्हटलेलं आहे? एक वचन काढूया आपण पुन्हा. इब्री लोकास पत्र 10 अध्याय 10 वचनामध्ये, मग त्याने म्हटले, हे देवा पहा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आणि दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. आणि त्या इच्छेने येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे आपण पवित्र झालेलो आहोत. प्रभू येशू म्हणतो की हे देवा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. आमेन. मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे आणि दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. पहिलं नियमशास्त्र होतं. नियमशास्त्राद्वारे कोणीही नीतिमान, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र आणि देवाची लेकरं ठरू शकले नव्हते. बायबल सांगतं जो कोणी नियमशास्त्राप्रमाणे जगेल तोच नीतिमान ठरला जाईल. पण बायबल सांगतं की नियमशास्त्राद्वारे कोणीही नीतिमान ठरलं नाही. म्हणून बायबल सांगतं की प्रभू म्हणतो की हे देवा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. येशू फक्त आपल्या बापाची इच्छा पूर्ण करायला आलेला आहे. आणि म्हणून बायबल सांगतं इब्री लोकास 10 अध्याय 10 वचनात, त्याच्या एकदाच झालेल्या देहार्पणाच्या द्वारे आम्ही पवित्र ठरलो गेलो. म्हणून आम्ही पवित्र आहोत. आम्ही पवित्र आहोत. म्हणून आम्ही पवित्र आहोत. आम्ही पवित्र आहोत. येशूच्या रक्ताने, येशूच्या रक्ताने आम्ही नीतिमान आहोत. आम्ही नीतिमान आहोत. आम्हाला देवाच्या मुलांचा पूर्ण हक्क मिळालेला आहे. आणि वधस्तंभावर तेच झालं. म्हणून येशू म्हटला की आता पूर्ण झालेलं आहे. येशू पूर्ण करायला आला.
येशू आम्हाला देवाच्या मुलांचा पूर्ण हक्क द्यायला आला आणि हीच इच्छा येशूची होती, देवाची होती की येशूच्या द्वारे आम्ही देवाची लेकरं व्हावं. किती लोक आशीर्वादित आहेत, किती लोक म्हणतात देवाने महान कार्य केले, किती लोक म्हणतात का देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की, बोलो राजा की राजा की जय. आणि येशूने जेव्हा वधस्तंभावर पाहिलं का आता पूर्ण झालं आहे, सर्वांना पापांची क्षमा झाली, सर्व निर्दोष निष्कलन ठरले गेले, माझ्या एकदाच झालेल्या देहार्पणाच्या द्वारे सगळेजण पवित्र झाले, सगळं आता परम पवित्र स्थानात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आणि प्रत्येक लोक माझ्या देवाच्या राज्यात आले. अजून बायबल सांगतं कलसीकरस पत्र 1 अध्याय काढणार नाही 13 वचनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही काळोखाच्या सत्तेतून सोडवले जाऊन परमेश्वराच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही परमेश्वराच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. लक्षपूर्वक ऐका, एक आत्मिक जग आहे आणि हे दैहिक जग. ही पृथ्वी म्हणजे दैहिक जग आहे, आत्मिक जग आहे ते देवाचं जग आहे. म्हणून बायबल सांगतं जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाची लेकरं आहेत. आज आम्हाला दिसत नाही, आज आम्हाला कळत नाही, पण आम्ही आत्मिक राज्यामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. कलसीकरस पत्र 13 अध्याय 1 वचन 13 अध्याय काढू आपण, समजेल तुम्हाला. एक शेवटचं वचन कलसीकरस पत्र सिस्टर 1 अध्याय आणि 13व वचन. 1 अध्याय 13व वचन. कलसीकरस पत्र, आपण आत्मिक जगामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण काय आहोत? आत्मिक जगामध्ये. त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवले आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातले. त्याच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हास आमची खंडणी भरून मिळवलेली सुटका म्हणजे आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात? मी रोज प्रार्थना करताना म्हणते प्रभू धन्यवाद, तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये मला तू आणून घातलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवलं. ही गोष्ट पूर्ण झाली, संपूर्ण झालं. प्रभू म्हटला, प्रभू आता पूर्ण झालंय, संपूर्ण झालं. तुझ्या लेकरांना काळोखाच्या सत्तेतून सोडून मी माझ्या राज्यात आणलेलं आहे आणि हे संपूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू का आता आम्ही काळोखाच्या सत्तेतून सोडवलेलो आहोत. आमेन. आम्ही तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. Yes, आणि Father. परमेश्वर आम्ही तुझे उपकार मानतो, Thank you, Jesus. आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला तुझं लेकरू होण्याचा अधिकार दिला. Thank you, Lord. आणि धन्यवाद ख्रिस्ताद्वारे आम्हाला निर्दोष निष्कलंक ठरवलं. Amen. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो आणि या वचनाद्वारे पुन्हा एकदा प्रत्येक आशीर्वादित होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. Amen. Amen.